सोलापुरात जय मार्कंडेय म्हणून निवडून येऊ शकतात पद्मशाली समाजाचे 2 आमदार। सोलापूर लोकसभेची निवडणूक ही पार पडलेली आहे आणि आता तयारी लागलेली आहे ते विधानसभा निवडणुकांची, जे पुढच्या 3 ते 4 महिन्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या संबंधित सर्व इच्छुक उमेदवारांकडून सर्व पक्षांकडून विधानसभा निहाय आपापली चाचपणी चालू झालेली आहे। अशातच काल शहर उत्तरचे काही काँग्रेसचे कार्यकर्ते हे सुशील कुमार शिंदे यांना भेटून शहर उत्तरची जागा ही काँग्रेसला द्यावी अशी मागणी केलेली आहे आणि शहर मध्यमधून महेश कोठे यांना राष्ट्रवादी पार्टी शरद पवार गटाकडूनही मतदारसंघ सोडण्यात यावा अशी मागणीही केलेली आहे। पण हे सर्व करत असताना जातीय समीकरण आणि पक्षीय बलाबल बघितल्यास शहर मध्येचा गुंता हा आमदार प्रणिती शिंदे नंतर कोण सोडू शकणार अशी चर्चा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमधून चालू झालेली आहे। पण एका हिशोबाने बघितल्यास काँग्रेसकडून काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे हे शहर मध्यमधून आमदारकीसाठी इच्छुक असल्याचे पोस्टर त्यांचे समर्थक लावत आहेत आणि काँग्रेसची मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांमधून ही जागा कुठल्यातरी मुस्लिम उमेदवाराला देण्यात यावी अशी मागणीही करण्यात येत आहे। पण शहर मध्यमध्ये जातीय समीकरण बघितल्यास मुस्लिम पद्मशाली मोची समाज असे 3 प्रबल्य समाज आहेत, पण कदाचित शहर मध्यची ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात दिल्यास महेश कोठे हे या मतदारसंघामध्ये थांबल्यास त्यांच्यासाठी सर्वात मोठी अडचण 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकांमध्ये दिसून आलेली आहे आणि या दोन्हीही वेळी महेश कोठे हे 3ऱ्या नंबरवरच आलेले आहेत, तर 2ऱ्या नंबरवर 2014 आणि 2019 मध्ये AIMIM फक्त हाच काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांना टक्कर दिल्याचं दिसून आलंय। कारण शहर मध्यमध्ये ज्येष्ठ कामगार नेते आडम मास्तर हेही पद्मशाली समाजामधून येतात आणि त्यांनाही मानणारा एक मोठा वर्ग शहर मध्यमध्ये आहे आणि आडम मास्तर यांनी नुकताच रेनगरच्या माध्यमातून हजारो लोकांना घरे मिळवून दिलेली आहेत आणि त्या घराचं अनुदान अजून वाढवून मिळण्यासाठी तेही आपल्या लाभार्थी झालेल्या मतदारांपर्यंत अनुदान वाढवून मिळण्यासाठी मला निवडून द्या असं म्हणून शहरमध्ये आपली फिल्डिंग लावण्यास सुरुवात केलेली आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये आडम मास्तर यांनी प्रणिती शिंदे यांना बिनशर्त पाठिंबा दिलेला होता आणि वरिष्ठ पातळीवरून महाविकास आघाडीमध्ये ही जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीला देण्यात यावी अशी ही फिल्डिंग आडम मास्तरांनी महाराष्ट्र आणि दिल्लीत लावल्याची गोष्टी आडम मास्तर यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे। आडम मास्तर व महेश कोठे हे दोन्हीही धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत आहेत, तर परत दोघेही शहर मध्यमधून निवडणुकीला थांबल्यास याचा फायदा भाजप किंवा MIM पक्षाला होण्याची शक्यता जास्त आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महेश कोठे यांनी पद्मशाली समाजाला उद्देशून वारंवार या गोष्टी बोललेल्या आहेत की भारतीय जनता पक्ष हा फक्त पद्मशाली समाजाचा वापर करून घेत आहे, पण पद्मशाली समाजाला कुठलाही फायदा करू देणार नाही। फक्त महाविकास आघाडीमधून शहर उत्तरची जागा हे महेश कोठे तर शहर मध्यची जागा आहे CPIM चे ज्येष्ठ नेते आडम मास्तर यांना मिळाल्यास या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना सहकार्य केल्यास आणि दोघेही धर्मनिरपेक्ष पक्षासोबत असल्यामुळे इतर समाजाचा मतदान ही या दोघांना मिळू शकतो आणि पद्मशाली समाजाची असल्या कारणाने हे दोन्ही उमेदवारांना पद्मशाली समाजाची एक गठ्ठा मते मिळाल्यास महाविकास आघाडीचे हे दोन्हीही मतदारसंघ जिंकू शकतात असे पद्मशाली समाजाचे वरिष्ठ लोकांकडून आणि राजकीय जाणकारांचंही मत आहे। कारण एकावेळी पद्मशाली समाजाचे खासदार आणि आमदार या सोलापुराने पाहिलेले आहेत, पण गेल्या 15 वर्षापासून आडम मास्तर नंतर एकही पद्मशाली समाजाचा नेता या सोलापुरात आमदार किंवा खासदार झालेला नाही अशी ही खंत पद्मशाली समाजाच्या बुद्धिजीवी लोकांकडून करण्यात येत आहे। या सर्व समीकरणावर आपली प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला आमच्या कमेंटमध्ये जरूर सांगा। आता पण आपण आपला चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब, लाईक अँड शेअर जरूर करा।